मराठी बोधकथा चिमणा आणि हट्टी कावळा। एका शांतशा जंगलात सिया नावाचा एक छोटासा चिमणा राहत होता। सिया लहान होता पण धाडसी आणि नेहमी इतरांची मदत करायला तयार असायचा। त्याचा टीमवर्क आणि दयाळूपणावर विश्वास होता। जवळच एका उंच झाडावर करो नावाचा एक मोठा कावळा राहत होता। करो ताकदवान होता आणि गर्विष्ठही। त्याला वाटायचं की तो सगळं स्वतःच करू शकतो। एका उन्हाळ्याच्या दिवशी जंगलातील तलाव कोरडा पडायला लागला। तेव्हा प्राणी चिंतेत पडले, कारण प्यायला थोडंच पाणी शिल्लक होतं। सिया म्हणाला, आपण सगळ्यांनी मिळून तलावाजवळ एक खड्डा खणायला हवा, जेणेकरून उरलेलं पाणी साठवू शकू। सगळ्या प्राण्यांनी होकार दिला, पण करो हसत म्हणाला, मी का मदत करू? मी इतका ताकदवान आहे की मला इथे पाणी मिळवायची गरज नाही। मी दुसरीकडे कुठेतरी पाणी शोधेन। आणि तो उडून गेला। सियाने सर्व प्राण्यांना एकत्र केलं, खारीस, ससे आणि अगदी छोट्या मुंग्या देखील। सगळ्यांनी मिळून तलावाजवळ खड्डा खणायला सुरुवात केली। ते खूप कष्टाचे काम होते, पण त्यांनी एकमेकांना प्रोत्साहन दिलं आणि हार मानली नाही। त्याच दरम्यान करो खूप दूरपर्यंत पाणी शोधायला गेला, पण जिथे जिथे तो गेला सगळीकडे तलाव आणि ओढे कोरडे पडले होते। थकून भागून आणि तहानेने व्याकुळ होऊन तो परत जंगलात आला। करो परत आला तेव्हा त्याने प्राण्यांना आनंदाने जल्लोष करताना पाहिलं। त्यांनी तलावाजवळ खणलेला खड्डा स्वच्छ पाण्याने भरला होता। सिया आणि त्याचे मित्र आनंदाने पाणी पित होते। करोला स्वतःची चूक लक्षात आली। तो म्हणाला, सिया, मी चुकलो होतो। मला वाटलं की मला कोणाचीही गरज नाही, पण आता समजलं की एकत्र काम करणं जास्त चांगलं असतं। सिया हसत म्हणाला, करो, चांगल्या कामाला कधीच उशीर होत नसतो। आता आपण एकत्र काम करू। त्या दिवसापासून करोही त्या गटाचा भाग बनला। त्याने त्याची ताकद मोठ्या कामांसाठी वापरली आणि तो टीम वर्कचे महत्त्व शिकला। यावरून आपणाला बोध मिळतो, एकत्र काम केल्याने कठीण काम सुद्धा सोपं होतं आणि दयाळूपणा इतरांना बदलायला प्रेरणा देतो। अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।